विहानची पूर्ण स्कूलची तयारी करून दिली आणि विहानला बसपर्यंत सोडण्यासाठी त्याचे पप्पा गेले. तर इकडे लगेचच मी बेडरूममध्ये आली स्वीटूला उठवण्यासाठी, पण स्वीटू नेमकीच उठलेली. तर आज दादा जातेवेळी मात्र स्वीटू झोपेतच होती. त्यामुळे बघा दादाची बस जाताना दादाला बाय केलं स्वीटूने. त्याच्यानंतर बघा मी लगेच तिला बाथरूममध्ये आंघोळीसाठी नेलं, आंघोळ घातली, लगेचच युनिफॉर्मही घालून घेतला. तोपर्यंत हे बघा विहानला बसमध्ये सोडून ना वरती आलेले. त्यांनी स्वतःहून नाश्ता केला आणि बघा स्वीटूला लगेचच मी तयार करण्यासाठी घेतलं. स्वीटूची मात्र अशी नाटकं असतात बघा, तिला प्रत्येक गोष्टीमध्ये पप्पा हवे असते. तर आता बघा त्यांना काय तिचे जुट्टू बांधता येणार नव्हते, तरी पण ती बोलत होती की मला पप्पाच पाहिजे जुट्टू बांधण्यासाठी. तर मॅडमच्या सेवेसाठी पप्पा मात्र नेहमीच हजर असतात. इकडे बघा स्वीटूला व्यवस्थित तयार केलं, मस्त 2 झेंडू बांधलेले आहेत तिचे आणि तिची बॅग वगैरे सगळं काही मी भरून दिलं. पप्पाची प्रत्येक गोष्ट मॅडमला आवडते. काय माहिती मी काही जरी केलं ना तर तिला पटतच नाही. तर असं बघा तिला ही तयार केलं, तिचं सगळं काही आवरून तिलाही स्कूलला पाठवून दिलं. तर ते ऑफिसला जातेवेळेस तिला ना स्कूलमध्ये सोडत असतात. असो आता ती स्कूलला गेली की लगेचच बघा मी आली आणि जी काही भांडे पडली होती किचनवर ती सगळं घासून घेतली, किचन वगैरे पुसून घेतला, सगळं आवरून घेतलं किचनमधलं. त्याचबरोबर बघा हॉलमध्ये जो माझा सिंगल बेड आहे ना त्याची बेडशीट चेंज केली, बेडरूमचीही बेडशीट चेंज केली. कारण बघा आज आहे गुरुवार आणि मी शक्य असेल ना तर गुरुवारी सगळं काही एकदम क्लीन करते आणि त्याच्यानंतर सगळं काही आवरून ना मला संध्याकाळ म्हणजे सगळं आवरल्यानंतर मला पोथी वाचायची असते. तर आज ना मी टाकणार आहे मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी. तर रोज तसं बघा गेलं तर मी हातानेच कपडे धुते, पण आज मात्र मशीनमध्ये लावते कारण बेडशीट टॉवेल वगैरे सगळं काही होतं. तर त्याच्यानंतर मशीनला एका साईडला कपडे लावले, लगेचच झाडू मारण्यासाठी घेतला आणि लगेच बघा लादीही साफ करून घेतली. तर लादी साफ करून झाली की लगेचच बघा मी आंघोळ करून घेतली आणि आत्तापर्यंत बघा मी पाणीही पिलं नव्हतं. आंघोळीच्या आधी मी पाणीही पित नाही, तर पाणी पिलं आणि बघा आज गुरुवार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित धूप घातला, देवासमोर थोडीशी प्रार्थना वगैरे केली आणि त्यानंतर बघा मी घेतली पोथी वाचण्यासाठी. तर आजचा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.